ओके, तर सर्वात आधी ज्यांना माझ्याबद्दल माहिती नाही आहे मी त्यांना सांगतोय, ज्यांना माहिती आहे त्यांनी डबल ऐका, म्हणजे तुमचं नाव माझं जे आहे ते फिक्स होऊन जाईल. माझं नाव आहे अक्षय गुणवंतराव बहादरपुरे. मी प्रॉपर अमरावतीचा आहे. निखिल सरांना जर तुम्ही ओळखत असेल, निखिल शेंडे सरांना, तर त्यांच्यासोबत मी काम करतो. मी आतापासून जसं की तरी 9-10 वर्ष झालेले आहेत. मी IT इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. मी एक कॉर्पोरेट जॉब करतोय. मी ॲज अ सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट कन्सल्टंट, ॲज अ कन्सल्टंट काम करतोय कंपनीमध्ये, प्रायव्हेट कंपनीमध्ये. ओके. आणि सोबतच जे आपले हे सेशन्स असतात, इंटर्नशिप सेशन असतात, ट्रेनिंगचे सेशन्स असतात किंवा बॅचेस असतात. PHP, पायथॉन, मॅड तर निखिल सर घेतात. ओके, म्हणजे अँड्रॉइड. त्यानंतर PHP झालं, पायथॉन, त्यानंतर जावा, OS, नंतर CSS, हे जे सब्जेक्ट्स आहे हे सब्जेक्ट्स मी घेतो. म्हणजे लास्ट सेमिस्टरला पण आपले बॅचेस होते, या सेमिस्टरला पण आपले बॅचेस आपण कंटिन्यू करतोय. ओके, जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतोय. माझं नाव आहे अक्षय. ओके, तर आपण आज बघणार आहे PHP सेशन. PHP एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जसं तुम्ही पायथॉन बघितलं असेल, तुम्ही आता पायथॉन सुरू झालेलंच आहे ते बघितलं असेल. त्यानंतर जावा बघितली आहे, ऑलरेडी तुम्ही प्रिव्हियस सेमिस्टरमध्ये जावा बघितलेला आहे. त्यानंतर CSS असतं. त्यानंतर मग वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत, जसं की अँड्रॉइड एक वेगळी टेक्नॉलॉजी आहे. हे अशी पूर्ण वेगवेगळी टेक्नॉलॉजी, आणि तुम्ही एवढे नशिबान आहात, तुम्हाला हे सब्जेक्ट आहे. आम्ही जेव्हा पॉलिटेक्निक केलं तेव्हा आम्हाला हे एवढे सब्जेक्ट नव्हते. आम्हाला फक्त जावा होतं, जावा, C++, बस. याच्या व्यतिरिक्त काही नाही. ते CSS पण नव्हतं, ते जावा स्क्रिप्ट पण नव्हतं, ते पायथॉन पण नव्हतं तरी. ठीक आहे. पण आता तुम्हाला कसं झालंय की जेवढी इंडस्ट्री ग्रो करत आहे, IT इंडस्ट्री, त्यानुसार MSBTने ठरवलं की बा तुम्हाला हे सब्जेक्ट असायला पाहिजे. कारण की आता बघा, पायथॉन झालं, त्यानंतर आता आजचा जो सब्जेक्ट आहे तो PHP सब्जेक्ट आहे. सर्वात जास्त मोठी इंडस्ट्री जी आहे ते पायथॉन आणि PHP, म्हणजे PHPची आधी होती, खूप मोठी इंडस्ट्री होती. पण आता जसं नवीन नवीन लँग्वेजेस येतात तसं तसं त्यामध्ये कमी जास्त होत राहतं, त्याचा स्कोप जो आहे तो कमी जास्त होत राहतो. ओके, तर आता सध्या जावा आणि पायथॉन मध्ये थोडीशी भिडंत चालू आहे, म्हणजे कॉम्पिटिशन चालू आहे, कोण वरती जाईल कोण खाली जाईल अशा प्रकारे. पण PHP कसं आहे, PHP सध्या न्यूट्रल आहे. कारण की PHP काय एक जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. म्हणजे जनरल कसं असतं, मला बा माझी पोर्टफोलिओ बनवायची आहे, मला माझा रिझ्यूम बनवायचा आहे, मला एक सिंपल एक वेबसाईट बनवायची आहे, ज्यामध्ये काहीतरी कंटेंट ठेवायचे आहे, इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट, अशा प्रकारे आधी होतं. पण आता काय झालेलं आहे, आता खूप मोठी इंडस्ट्री झालेली आहे PHPची इंडस्ट्री. कारण की PHP मध्ये नवीन नवीन ऍडव्हान्स गोष्टी आलेल्या आहेत. एवढ्या गोष्टी पायथॉन मध्ये नाही आहे. पायथॉनचं जे डोमेन आहे ते वेगळं आहे, PHPचं डोमेन थोडंसं वेगळं आहे. म्हणजे इंडस्ट्रियल डोमेन असतं की कशामध्ये ते बिल्डअप केलं जातं सॉफ्टवेअर. कारण की शेवटी काय, सॉफ्टवेअर तयार करणे, ऍप्लिकेशन तयार करणे. महत्वाचं म्हणजे हे आहे, आपला जो सब्जेक्ट आहे तो आहे, हे दिसतंय का उलट दिसतंय, सरळ दिसतंय ना, वेब बेस्ड अप्लिकेशन डेव्हलपमेंट विथ PHP, है ना. जशी की मी याची टेक्नॉलॉजी बुक यूज करतोय, रेफर करतोय आपल्याला शिकवायसाठी. तर तुम्हाला जर यूज करायची असेल तर तुम्ही यूज करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मी पण हीच रेफर करतोय कारण की चांगली बुक आहे, त्याच्यामध्ये कॉन्टेंट पण खूप चांगल्या प्रकारे यूज केलेलं आहे. समजत आहे मी काय म्हणतोय, माझी लँग्वेज समजतंय? हो सर. तुमच्याकडे अशा प्रकारचं साईन किंवा अशा प्रकारचं साईन हे जे असतं ना, हे असं असं करता येतं तुम्हाला. हाताने नाही करता येत, पण तुमच्याकडे ते आहे ना अवेलेबल, तर या यूज करा त्याला. तुम्हाला बोलता नाही येत आहे तर मग मला माहिती आहे तुम्ही मुके आहात सर्व. ठीक आहे, तुम्ही खाली जे आयकॉन्स आहेत ते यूज करू शकता. तुम्हाला पटतंय नाही पटतंय तर असं करायचं, सरळ सरळ असं करायचं, म्हणजे थम्स डाऊन करायचं. समजलं नसेल तर थम्स अप असेल, म्हणजे समजलं असेल तर थम्स अप करायचं. आणि जर कन्फ्युजन असेल तर मग कोणता आहे सिम्बॉल कन्फ्युजन साठी, माहिती आहे का तुम्हाला? कोण कन्फ्यूज असेल, हा सिम्बॉल आहे कन्फ्यूज असेल तर. बरोबर, मग हा सिम्बॉल टाकायचा. तुम्हाला जर कन्फ्युजन आहे तर हा सिम्बॉल टाकायचा, सरळ सरळ. बोलताच नाही आपल्याला तर हा सिम्बॉल टाकायचा. हा, जे पण तुम्हाला वाटत असेल जसा सिम्बॉल टाकायचा आहे तसा सिम्बॉल टाकायचा. म्हणजे मला समजेल कसं आहे आपलं जे कम्युनिकेशन आहे ते ह्या सिम्बॉल्स नुसारच आहे, माहित आहे मला. फक्त बोलणारे जे असतात ते एक दोनच असतात, बाकीचे बोलतात नाही, ते फक्त हा हे असं बघा. मला माहित ना. आता हा आहे आमचं थर्ड, आय थिंक हे थर्ड सेशन आहे जे आम्ही घेतोय आता, म्हणजे थर्ड इयर आहे. आम्ही आता हे पूर्ण क्लासेस घेतोय. ओके, तर कोणाला समजत नसेल तर सरळ सरळ विचारायचं. ओके, असं काहीच नाही आहे की मला जर माहिती नाही आहे बा मग मी कसं विचारू, असं नाही. ओके, असा विचार बिलकुल नाही करा. असं जर विचार कराल तुम्ही तर मागे राहाल. ओके, मागे नाही राहायचं आपल्याला, आपल्याला समोर जायचं आहे. ओके, चालेल. तर ठीक आहे.
आपण कसं करायचं, कुठून चालू करायचं? PHP पासूनच चालू करूया. PHP म्हणजे कोणती लँग्वेज असते माहिती आहे का तुम्हाला? PHP मीन्स काय असतं? PHP ही एक सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. PHP ही प्रिटी हार्ड लँग्वेज आहे. प्रिटी हार्ड प्रोसेसिंग लँग्वेज आहे. PHP प्रिटी हार्ड प्रोसेसिंग. बापरे, हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर. अरे वाचता येतं का हे तुम्हाला? हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर किती हार्ड शब्द आहे. सिंपल शब्द पाहिजे असते थोडा, नाही का? सिद्धीला जमतंय. ओके, स्क्रिप्टिंग लँग्वेज. बापरे, स्क्रिप्टिंग शब्द खूप हार्ड आहे. व्हेरी गुड. तुम्हाला एवढं माहिती आहे, मला माहितच नव्हतं. चांगली गोष्ट आहे. तर एक फनी वे मध्ये जर मी गोष्ट केली तर हे आहे प्रिटी हार्ड टू प्रोसेस. एक फनी वे मध्ये, जस्ट जोकिंग, अशा लँग्वेज मध्ये, कारण की आपल्याला समजायला पाहिजे. ओके, कॉलेजमध्ये झालंय का सुरू? व्हेरी गुड, चांगलं कॉलेज आहे. मग कोणतं कॉलेज आहे हे? कोणतं आहे? किती ना कोणती असं कॉलेज आहे जे चांगलं आहे? PCET हे कोणतं कॉलेज आहे? अच्छा, ओके, चांगलं आहे. व्हेरी गुड. शिकवताय तर खूप चांगली गोष्ट आहे. ओके, आणि आणखी गोष्ट याच्यामध्ये आपण सरळ कसं आहे, कोणती गोष्ट सरळ जर नाही समजली ना, त्याला उलट समजावं लागतं. उलट म्हणजे समजा असं नाही खाता येत तर हे असं खायचं, पण कधी कधी असं कठीण जातं तर असं खायला, तर थोडं असं खाऊन असं तरी खायचं, नाही का? म्हणजे थोडंसं इझी जातं खायला. तसं आपण शिकणार आहे. ओके, जे आपल्याला शिकायचं आहे. आणि कसं आहे, थोडंसं फनी वे मध्ये शिकणं थोडंसं बरं राहतं, नाही का? म्हणजे मला पण झोप नाही येणार आणि तुम्हाला झोप नाही येणार. नाही का? नाहीतर मग मीच झोपून जाईल. मीच बोर करेल आणि मीच झोपून जाईल मग. चालेल. तर मी आता करतोय स्क्रीन शेअर आणि तुम्हाला आता बघूया काय आहे आपल्या PHP मध्ये. आहे खूप सारं आणि टफ पण आहे. ओके, म्हणून थोडंसं सिरियसली घेणे महत्वाचं आहे. कारण की PHP हा पायथॉन पेक्षा पण, पायथॉनचा जो सिलेबस आहे ना या सेमिस्टर मध्ये, ऍज कम्पेअर टू पायथॉन, PHPचा सब्जेक्ट, PHP जो सिलेबस आहे खूप हार्ड सिलेबस आहे. ओके, हार्ड आणि वास्ट आहे. खूप वास्ट मीन्स मोठा आहे. पायथॉन पेक्षा पण PHPचा जो सिलेबस आहे तो मोठा आहे. ओके, म्हणून म्हणतोय की पायथॉन पेक्षा PHP मध्ये थोडंसं लक्ष द्यायचं, जास्त द्यायचं. पायथॉन मध्ये पण लक्ष द्यायचं, पण PHP मध्ये सर्वात जास्त लक्ष द्यायचं. कारण की PHP मध्ये वास्ट, जसा मॅड कसा वास्ट आहे, मॅड किती मोठा सब्जेक्ट आहे, राईट? तशाच प्रकारे जसं 6च असतात त्याच्यामध्ये, जे युनिट असतात ते 5-6च असतात, पण त्याच्यामधला जो कॉन्टेंट असतो तो कॉन्टेंट खूप मोठा आहे. PHP मधला जो कॉन्टेंट आहे तो खूप मोठा आहे. ओके, पायथॉन पेक्षा पायथॉनचे जे सब्जेक्ट्स आहेत, सॉरी, पायथॉनचे जे युनिट्स आहेत ते खूप छोटे छोटे युनिट्स आहेत, 6 त्याच्यामध्ये घेतलेले, आणि खूप लवकर संपून जातं. आणि प्रॅक्टिस जर केली तर मग दिल्ली दूर नाही आहे, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. आता दिल्ली दूर नाही आहे तर सुटलंच आहे. नंतर आता तर आलं असेल काहीतरी, दुबई दूर नाही आहे. अशा गोष्टी आपण करू शकतो. ओके, ओके. तर आता मी स्क्रीन शेअर करतोय. हा, ओके. तर वेब बेस्ड एप्लिकेशन डेव्हलपमेंट विथ PHP, दिस मीन्स प्रिटी हार्ड टू प्रोसेस. जोकिंग, मी लिहिलं तिथे, कारण की नाही तर मग तुम्ही समजाल, अरे सर काय म्हणून राहिले, आम्हाला काहीतरी वेगळं शिकवलं, सर तर काहीतरी वेगळं सांगताय. ठीक आहे, तर प्रिटी हार्ड टू प्रोसेस म्हणजे काय आहे की फक्त थोडंसं फनी वे मध्ये त्याला कन्वर्ट करणे, बाकी काहीच नाही याच्यामधलं पर्याय. ओके, त्यानंतर आता कोणी कोणी असेल, सर काय फालतू शिकवून राहिलेले आहे, जे आहे ते शिकवा ना, तेच तर लिहायचं पेपरमध्ये, नाही का? तर असे पण खूप विचारतात, करतात का नाही करतात, सांगा बरं. व्हेरी गुड. कोण आहे हा सॅम्पल अकाउंट? कोण आहे हा सॅम्पल? सॅम्पल अकाउंट, प्लीज गिव युअर इंट्रोडक्शन. हु इज सॅम्पल अकाउंट? नहीं तो हम सॅम्पल बोलेंगे, नहीं तो आम्ही सगळ्यांना सॅम्पल बोलणार तुला. सॅम्पल, युअर नेम, व्हॉट इज युअर नेम? युअर रिअल नेम ना? आता मला असं नाही म्हणजे मेरा नाम पुष्पा है.
कुणाल, काय झालं तुला नाव? एवढं चांगलं तर नाव आहे राजा, कुणाल. सॅम्पल अकाउंट, सॅम्पल नाही म्हणणार का लोक तुला? हा, असं नसते करत. पीएचपी इझी आहे तुझ्यासाठी असेल रे बाबा. तू चांगली प्रॅक्टिस करशील तर तुझ्यासाठी इझी आहे. जे प्रॅक्टिस नाही करणार त्याच्यासाठी सांगतोय, त्याच्यासाठी कठीण आहे. जो प्रॅक्टिस नाही करणार त्याच्यासाठी ते कठीण आहे. मांडतो की नाही मांडतो? अरे बापरे, बॅक होता म्हणून. व्हेरी गुड. म्हणजे तू इझी पण म्हणतोय ना, बॅकही होता तुझा. व्हेरी गुड. तू सिरियसलीच नाही घेतलं फर्स्ट टाइम. व्हेरी गुड. हा, ज्यांना हसायचं असेल त्यांनी अशा प्रकारे नेहानी जसं टाकलं तसं हसू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही मला. चालेल. तर सॅम्पल, सॉरी, कुणाल, कुणाल नाव आहे ना, बरोबर. सॅम्पल नाही, सॅम्पल नाही म्हणायचं कोणी, कुणाल म्हणायचं त्याला. ओके. तर ठीक आहे. तर सिरियसली घ्यायचं, असं नाही आहे की म्हणजे इझी आहे, एकदम इझी नसतंच कोणती गोष्ट. कसं आहे, मी इझी का बरं म्हणतो, कारण की कसं आहे की इझी म्हटल्यामुळे आपल्या मनाला शांती मिळते. जसं ऑल इज वेल, ऑल इज वेल म्हणतो ना आपण, तशा प्रकारे आपल्या खूप मनाला शांती मिळते. पण त्याला मूर्ख बनवतो असं म्हणतो ना आपण, आपण आपल्या मनाला मूर्ख बनवतो कधी कधी. इझीच आहे ना, होऊन जाते ना, नाही काय? असं मूर्ख बनवायचं स्वतः. तर म्हणतात ना ऑल इज वेल, ऑल इज वेल, ते एक प्रकारे मूर्ख बनवणेच आहे, नाही का? जे आपण शिकलो 3 इडियट मध्ये, ऑल इज वेल, ऑल इज वेल, तर ते एक प्रकारे काय आहे, मूर्ख बनवणे. आपल्या मनाला एक शांती मिळेल, अरे होऊन जाईल ना, होऊन जाईल ना, इझीच आहे, नाही का? पण कसं आहे, रिअलिटीमध्ये कसं असते, जिथपर्यंत आपण ह्या गोष्टीची प्रॅक्टिस नाही करत. कसं आहे, आता हा जो सब्जेक्ट आहे हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. पायथॉन प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे, मॅड हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. हे जे प्रॅक्टिकल सब्जेक्ट असतात, हे प्रॅक्टिकल सब्जेक्टला जिथपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही कराल, प्रॅक्टिकल म्हणजे प्रॅक्टिस, नाही का? तर प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिकल, ओके. तर प्रॅक्टिकल, सॉरी, काय प्रॅक्टिसच नाही करा ना, प्रॅक्टिकल तर करावंच लागते रे. ठीक आहे. तर प्रॅक्टिस जी आहे, ओके, तर प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जिथपर्यंत, आणि ते पण फर्स्ट सेशन पासून. बरं, आता जो फर्स्ट आपण आता डेमो लेक्चर चालू आहे, आता जो पण आपण फर्स्ट प्रोग्राम घेणार तिथून तुमची सुरुवात होणे खूप महत्वाचं आहे. ओके. जिथपर्यंत तुम्ही फर्स्ट प्रोग्राम जो होणार आहे, जो सेटअप आपण करणार आहे, ते सेटअप तुम्ही स्वतः नाही करणार, तो प्रोग्राम तुम्ही स्वतः नाही करणार, तिथपर्यंत ते काही नाही होऊ शकत, तेव्हा बॅकच राहणार. तेव्हा तो जो विषय आहे तो बॅकच राहतो. जिथपर्यंत तुम्ही त्याची प्रॅक्टिस नाही करणार तिथपर्यंत काही नाही होऊ शकत रे बाबा. तर कसं आहे, हा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये थेरॉटिकल नाहीये, पण सर्व प्रॅक्टिकल आहे. आणि प्रॅक्टिकलच जर समजलं नाही तर तुम्ही थेरॉटिकल काय येणार, नाही का? किती रट्टा मारणार आहे तुम्ही? खूप वास्ट सिलेबस आहे. हे पण किती पेजेस आहे याच्यामध्ये, किती मोठा सिलेबस आहे, किती पेजेस आहे याच्यामध्ये, किती पेजेस होऊ दे. बापरे, 100च्या वर येतं. हा, आता कसं करायचं? एवढं एवढं बुक म्हणजे रट्टा मारणे होते का? नाही होत. रट्टा मारणं ते चालतच आतापर्यंत. आता रट्टा नाही मारता येत. आता हे रिअल इंडस्ट्री आहे. हे जे सर्व बुक्स आहे ना, हे सर्व इम्प्लिमेंट करतो आपण. मी आताही पण पीएचपी मध्ये प्रोजेक्ट बनवतो. ठीक आहे. आणि ह्या प्रत्येक गोष्टी, हा जो सिलेबस आहे, सिलेबस मधल्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत ना, प्रत्येक गोष्टीचं काम आहे. प्रत्येक गोष्टीचं काम आहे पीएचपी मधल्या. जसं पायथॉन मध्ये पण तसंच आहे. पायथॉनचा जो काही आपण सब्जेक्ट घेतोय ना, त्याच्यामध्ये पण शेवटी तसंच आहे सर्व. ठीक आहे. तर हे मी काऊन समजून सांगत आहे, कारण की तुम्ही सिरियस असले पाहिजे या बाबतीत. आहे इझी, पण केव्हा, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल. ओके. आता जसं रोज आपण हसून जीवन नाही काढू शकत ना, कधी रडणं पण येते, कधी दुःखी होऊन जातो आपण, कधी आपण एकदम एक्साइटिंग होऊन जातो, नाही का? अशा वेगवेगळे सिच्युएशन्स येतात ना आपल्या लाईफमध्ये. तशाच प्रकारे याच्यामध्ये पण कधी आपण हसणार, कधी रडणार, कधी मग आपण एकदम काय म्हणतात ते, जे एक्सपेक्टेड नसेल ते एक्सपेक्टेड, जे नसेल ते पण होऊन जाईल. खूप साऱ्या अशा गोष्टी होऊ शकतात. ओके. तर सिरियसली घेणे महत्वाचं आहे, पण सिरियसली असं नाही घ्यायचं की जे एकदम अंगावरच येऊन जाईल, बिमारच पडून जाऊ आपण. पहिल्या दिवशी एकदम असं सिरियसली घेतलं, दुसऱ्या दिवशी टायफॉइड, नाही का? किंवा डेंगूच, ये रे बाबू चावून जा मला, नाही का? म्हणजे काही सिरियसली नाही घेणार आपण, असं नाही झालं पाहिजे. ओके. समजत आहे मी काय समजून सांगतोय? माझ्या ज्या अंदरच्या आतमधल्या ज्या एकदम गहराई मधल्या ज्या फिलिंग्ज आहेत, हे मी सांगतोय तुम्हाला. ओके, समजत आहे ना? नेहा, काहीतरी म्हणायचं का तुला?
ज्यांना काहीतरी म्हणायचं असेल ना त्यांनी हँड रेस करायचं, आणि ज्यांना काहीतरी फिलिंग शेअर करायचे असतील स्वतःच्या अशा आतमधल्या ज्या फिलिंग्स आहेत ते शेअर करायचे असतील तर सिम्बॉल्स दिलेले आहेत ते यूज करायचे. ओके ओके. ओके, समजा सर्वांना, मला सर्वांकडून रिप्लाय पाहिजे. हा, कसं आहे, मी इथे एकाला शिकवायला नाही आलेलो आहे, मी तर सर्वांना शिकवायला आलेलो आहे. मी कोणाच्या एकाच्या भरोश्यावर शिकवू नाही शकत ना, नाही का, मला सर्वांना शिकावं लागते. बघ बरं, कुणाला पण माहिती आहे. ओके, चला आता आपण समोर जाऊया. काय टाकलं रे बाबा, नाही काही नाही. ओके, चला आपण समोर जाऊया. महत्वाचं आपलं काय आहे, सिलेबस. आणि काही काळजी नाही करायची, आपला सिलेबस होतो. लास्ट टाइमचा माझा रेकॉर्ड आहे, 20 ते 30 दिवस हे जे असतात, 20 ते 30 दिवस तुम्हाला मिळतात फायनल एक्झामच्या आधी. 20 ते 30 दिवस, त्या 20 ते 30 दिवसामध्ये आपण काही पण करू शकतो. प्रत्येक युनिट झाल्यानंतर आपण टेस्ट घेणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याचे टेस्टिंग आपण चेक करणार आहे, तुमच्या काय चुका झालेल्या आहे ते तुम्हाला सांगणार आहे, कसा पेपर लिहायचा हे सांगणार आहे. तुमचे जेवढे पण आपल्याकडे जेवढे पण क्वेश्चन्स येतील, जेवढे पण क्वेश्चन कसे आहे, जे उतरलेले क्वेश्चन्स आहे आधीचे सॅम्पल पेपर्स असतील, जे मागचे पेपर्स आहेत, तर त्या पेपरचे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला सॉल्व्ह करून मिळेल. काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपल्या याच्यामध्ये. जेवढा सपोर्ट लागतो तेवढा सपोर्ट, 100 नाही तर 200% सपोर्ट आपण देतो. पण तुमच्याकडून पण रिस्पॉन्स येणं महत्वाचं आहे ना, नाही का. तुम्ही जर मला म्हणणार नाही किंवा सर हे आम्हाला समजत नाही आहे किंवा याच्यामध्ये डाऊट आहे, ते विचारणं तुमचं काम आहे. कसं आहे, सर्वांचे डोक्यासारखे नाही आहे ना. आता जसं आपले बोटासारखे नाही राहत, तसेच आपल्या सर्वांचे डोक्यासारखे नाही आहे. कोणाची ग्रास्पिंग पॉवर जी असते ती चांगली असते, कोणाची नाही राहत, नाही का. बरोबर आहे ना. माझी पण नव्हती ग्रास्पिंग पॉवर चांगली, तर मग मला काय करायचं माहिती आहे. आता मी जे इंडस्ट्रीमध्ये काम करतो ना, मला जर काही समजायचं असेल, मला जर कोणता टास्क दिला त्यांनी करायला, तर मला तो टास्क समजून घ्यायसाठी आधी 2-3 वेळा समजून घ्यावं लागतं, त्यानंतर काम करावं लागतं. असं नाही आहे की बा एकाच वेळेस समजून जाईल मग एकाच वेळेस मस्त काम होऊन जाईल, असा कधी विचार नाही करायचा. ओके, कोणाकोणाला समजतं, कोणाकोणाला समजत नाही. सर्वांचे डोके वेगळे सारखे नाही आहे, वेगवेगळेच आहे. ओके, म्हणून कोणाला लवकर समजतं, कोणाला थोडंसं लेट समजतं. म्हणून कोणाकोणाला एका वेळेस समजतं समजून सांगितल्यानंतर, कोणाकोणाला 2 वेळेस समजतं समजून सांगितल्यानंतर, असं पण होतं ना, नाही का. तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपल्या याच्यामध्ये. ओके, आणि सिलेबसचं कोणी टेन्शन नाही घ्यायचं. शाळेमध्ये तर आपल्याला माहित आहे, आपलं कॉलेज आहे, आपलं शाळा थोडी आहे, नाही का. कोणाची शाळा आहे, कॉलेज नाही, असं कोणी आहे का, असं कोणतं कॉलेज आहे का ज्याची शाळा आहे कॉलेज नाही आहे? हो सर, आमचं. तुमची शाळा आहे का? आमची पण. व्हेरी गुड. आमची पण शाळाच होती. मी सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये होतो, आमच्या अमरावतीमध्ये आहे. तर तिथे सर्वांना काय म्हणतात, अरे शाळाच आहे ही, कॉलेज थोडी आहे, इंजिनिअरिंग थोडी आहे की ते शाळा आहे ती. तर नाही. ओके, तर ओके, चला आपण सुरू करूया. एक विषय निघत चाललेला आहे, इकडे शेअर करत चाललो आहे. ओके, तर काही टेन्शन नाही घ्यायचं, फक्त माझ्यासोबत राहाल तर आपला सोबत आपला जो सिलेबस आहे तो बरोबर कंप्लीट होईल आणि आपण चांगली प्रॅक्टिस करूया. फक्त मी जे प्रॉब्लेम्स देईल, मी जे सांगेल ते करायचं फक्त, आणि जास्त करायची आवश्यकता नाही पडणार, पण होऊन जाईल. ओके, तेवढंच करायचं, जेवढं सांगतो तेवढं, बाकी नाही केलं तरी चालतं. ओके, पण तुमचा पेपर जो आहे तो चांगल्या मार्क्सने निघतो. याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात मुलांना. आपला लास्ट टाइमचा रेकॉर्ड आहे आपल्या याच्यामध्ये, म्हणजे आपल्या बॅचमध्ये PHP असो, पायथन असो, मॅड असो, कोणीच नापास नाही झालेलं आहे. सर्वांचे चांगले 100% रिझल्ट आहे आपला. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. तर PHP, आता PHP ला जसं म्हणतात हायपर टेक्स्ट प्री प्रोसेसर, तसंच त्याचं जे ऍब्रिव्हिएशन आहे, म्हणजे त्याला नेमकं काय म्हणतात, पर्सनल होम पेज म्हणतो आपण त्याला. म्हणजे आधी सर्वात आधी जेव्हा याचं, अरे हो सॉरी, रेकॉर्डिंग चालू झाली ना राजा, रेकॉर्डिंग असं कसं, कोण म्हटलंय सर, स्कोरिंग करायची आहे, मग तर प्रॅक्टिसच करावं लागतं बाबा, प्रॅक्टिसच करावं लागतं, दुसरा पर्याय नाही आहे. हा, प्रॅक्टिस खूप चांगली करायची, चांगली नाही खूप चांगली करायची. जर कोणाला स्कोरिंग करायचं ना, खूप चांगली प्रॅक्टिस करायची, चांगली प्रॅक्टिस नाही करायची, खूप चांगली प्रॅक्टिस करायची. ओके, तर नेमकं तेच आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस करणे. मी जर म्हटलं ते गोष्ट एक वेळा करून पाहता, 2 वेळा करून पाहिजे ना. तुम्हाला जर स्कोर करायचं तर 2 वेळा करा, नाही का. बस असं करायचंय. चालेल, तर आपण आता समोर जाऊया. तर जेव्हा ही लँग्वेज म्हणजे बनली किंवा बनायला होती ना, तेव्हा आधी पण खूप साऱ्या लँग्वेजेस होत्या. त्याच्यामध्ये सी लँग्वेजेस, सी पण होती, CPP पण होती, जावा पण होती, नाही का. तसे खूप सारे वेगवेगळे लँग्वेजेस होते. 1991 मध्ये, 92 मध्ये, 94 मध्ये. हेच तर 94 मध्ये आलेली लँग्वेज आहे.
ओके, तर तेव्हा पण लँग्वेजेस होत्या, पण इनिशियल स्टेजमध्ये होत्या. म्हणून आता या माणसाने काय केलं की याला काहीतरी सिंपल म्हणजे एकदम फ्री मध्ये काहीतरी बनवायचं होतं. त्यांनी त्याला नाव दिलं पर्सनल होम पेज. म्हणजे बघ, पर्सनल यूज साठी, जनरल पर्पज म्हणतो ना आपण, जसं PHP इज अ जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज असं आपण म्हणतो सरळ सरळ, नाही का. जनरल पर्पज म्हणजे पर्सनल पर्पज, पर्सनल यूज साठी बनलेली लँग्वेज. ठीक आहे, सरळ सरळ हे पर्सनल होती. म्हणजे आधीची गोष्ट सांगतोय, आता ही पर्सनल नाही राहिली, आता ही ग्लोबल झालेली आहे, खूप मोठी झालेली आहे. मी पण आता अजून पण जे मोठे प्रोजेक्ट असतात ना आमचे, मोठे मोठे इंडस्ट्रियलचे प्रोजेक्ट आहेत, हे अजूनही आम्ही PHP मध्ये बनवतो. ओके, त्याचा एखादा मी लाईव्ह डेमो देईल तुम्हाला की कशा प्रकारे असतं ते सर्व. त्याच्यामध्ये फ्रेमवर्क्स पण असतात ते सगळे. ठीक आहे, तर काय आहे, PHP इज अ रिकर्सिव्ह एक्रोनिम दॅट स्टँड्स फॉर हायपरटेक्स्ट प्रीप्रोसेसर. हे फक्त एक नाव आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे फक्त एक नाव आहे, हायपरटेक्स्ट प्रीप्रोसेसर. हायपरटेक्स्ट म्हणजे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे ऐकलंय का तुम्ही? HTTP है ना. HTTP हे कुठे ऐकलंय? हे इथे ऐकलंय. इथे बघा, इथे मी गेलो ना तर इथे आपल्याला दिसतं HTTP, राईट. हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तो याचा जो हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे तोच आहे हायपरटेक्स्ट. हा दुसरा कोणता हायपरटेक्स्ट नाही आहे. फक्त हायपरटेक्स्ट ऐकून हायपर नेऊन जायचं. बघा मुलगा कसं हायपर झालेलं आहे, तर असं हायपर नाही व्हायचं. ओके, कोण चॅटिंग करताय? 70% वेबसाईट आर करंटली युझिंग VHP. बरोबर आहे, कुणालचं बरोबर म्हणलंय. बरं झालं मी कुणाल म्हणतोय, नाहीतर मग तर मी विसरलो नाही बघ. कुणाल तुझं नाव, सॅम्पल नाही म्हटलं मी तुला, कुणालच म्हटलं. ओके, तर 70% वेबसाईट आर करंटली युझिंग PHP. बरोबर आहे, व्हेरी गुड. विचार आहे ना, बरोबरच आहे. काही चुकीचं नाही आहे. तर तेच तर म्हणतोय मी. त्याच्यामध्ये 70%, आता जसं कोणाला सांगितलं की बस 70% जे मुलं आहेत, सॉरी 70% जे प्रोजेक्ट्स आहेत ते सर्व कशामध्ये आहे? PHP मध्ये आहे. ओके, म्हणून याच्यामध्ये स्कोप पण तेवढाच आहे. मी सांगतोय ना, आता मीच तर काम करतोय PHP मध्ये, मी पायथॉन मध्ये पण काम करतोय, PHP मध्ये काम करतोय. मला असं वाटलं होतं, म्हणजे आम्हाला पण 4-5 वर्ष आधी असं वाटलं होतं की बाबा PHP लँग्वेज बंद होऊन जाईल, असं वाटलं होतं. पण अजूनही चालू आहे आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन अपडेट्स येत आहे. ओके, अशी कोणती, आता कोणी म्हणतात टेस्टिंग पण फील्ड बंद होणार आहे. असं काहीच नसतं, अजून पण चालू आहे. आम्हाला पण 10 वर्ष आधी वाटत होतं बा टेस्टिंग मध्ये कशाला जायचंय, नाही जायचंय टेस्टिंग मध्ये. माझा स्वतःच्या मित्राचा पॅकेज आहे 42 lakhs, सॉरी 42 lakhs आहे, करोड मध्ये नाही, 42 lakhs आहे इयरली. LP असतं ना ते. अरे गव्हर्नमेंटची वेबसाईट तर आधी C# मध्ये बनायचं, आता PHP मध्ये पण बनायला लागले. .NET मध्ये आता कोणी म्हणे .NET पण बंद होते. .NET तर चालूच आहे अजूनही पण, नाही का. तर अशी कोणतीच लँग्वेज नाही आहे जे बंद होत नाही. फक्त कसं आहे, प्रत्येक लँग्वेजचं काहीतरी एक पर्पज असतं, काहीतरी एक युजेज असतो, अप्लिकेशन्स असतात. ठीक आहे, तर ते अप्लिकेशन जर फुलफिल होत आहे तर मग कशाला ते चेंज करतात. आता माझं जर काम त्या PHP मध्ये होत आहे तर मी कशाला दुसऱ्या लँग्वेजमध्ये जाऊ, असं असतं ना. तर काहीतरी एक पर्पज असतं, त्या पर्पजसाठी ती लँग्वेज यूज केल्या जाते. ओके, बोर करतोय का रे बाबा? 50चे 38, 37 झालेत. खरंच बोर करतो पण काही, पण एवढा बोर नाही करत मी. चांगला माणूस आहे मी. मी झोपलो का? मी तर झोपलोच नाही अजून, नाही तर मी झोपलो असतो बोर केलं असतं तर, नाही का. पक्क बोर नाही करत ना मी. नो सर. सांगा बरं मला, बोर करतोय का? एवढ्या चांगल्या भाषेमध्ये बोलतोय, मी पण झोपलो नाही अजून. का बरं? नेमकी मजा जी येत आहे ते सॅम्पल अकाउंट वरूनच येऊन राहिली आहे. हा, तेच एक कारण आहे. थँक्यू कुणाल, व्हेरी गुड. ओके, चला आपण वापस जाऊया बॅक टू पवेलियन. ओके, तर हे तुम्हाला माहिती असेल हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर. तर जो हायपरटेक्स्ट हा जो वर्ड आहे ना, हा वर्ड लक्षात ठेवायला, हा जो प्री प्रोसेसर वर्ड लक्षात ठेवायला प्रॉब्लेम नाही आहे, पण याला समजून घेणे खूप महत्वाचं आहे. हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर म्हणजे काय? हायपरटेक्स्ट म्हणजे HTTP. हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर असतं. हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसरचा अर्थ याच्यामध्ये, हायपरटेक्स्ट जो वर्ड आहे तो यांनी याच्यामधून घेतलेला आहे. हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हा कशाला यूज केला जातो स्पेसिफिकली, आणि कुठे यूज केला जातो? फक्त आणि फक्त ब्राउझरमध्ये यूज केला जातो. माहिती आहे? माहिती, आपण जेवढी पण वेबसाईट टाकतो ना, जसं की google.com टाकतो, google.com हे पण मी टाकली ना आणि एक्झिक्यूट केली, तर याला पण आधी काय लागतं? HTTPS हे लागतं, तेव्हा तो एक्झिक्यूट होतो. बरोबर आहे. म्हणजे कोणती पण तुम्ही वेबसाईट ओपन करा, तिथे तुम्हाला HTTPS टाकावं लागतं, HTTP किंवा HTTPS टाकावं लागतं. बरोबर आहे, कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय तर कोणती वेबसाईट ओपनच नाही होत. वेबसाईट म्हटलं मी, वेबसाईट, आणि आपल्या याचं नाव काय आहे?
वेब बेस्ड अप्लिकेशन डेव्हलपमेंट विथ PHP आहे ना. जे वेब बेस्ड अप्लिकेशन असतात ते कुठे रन होतात? ते फक्त ब्राउझरमध्ये रन होतात, बाकी कुठे रन नाही होत. बरोबर आहे ना. जे ब्राउझर्स असतात, जसं क्रोम ब्राउझर आहे, जसं आता हे नवीन नवीन ब्राउझर एज ब्राउझर आहे, आधी इंटरनेट एक्सप्लोरर होतं ते तर बंदच झालं, आता हे एज आलेलं आहे विंडोज मध्ये टाकलेलं त्यांनी, नाही का. तर याच ब्राउझर्स मध्ये काय होतं ना, हे जे वेब अप्लिकेशन्स आहेत हे रन होतात. तर हे जे लँग्वेज आहे PHP लँग्वेज, हे वेब बेस आहे. वेब बेस जे आपण प्रोजेक्ट बनवतो ना, किंवा लँग्वेज जी आहे, जे आपण कोड लिहितो, तो पूर्ण हायपर टेक्स्ट आहे. आणि हायपर टेक्स्ट असल्यामुळे काय होतं ना, तो ब्राउझरवरती रन होतो, म्हणून त्याला म्हटलंय हायपर टेक्स्ट. हायपर टेक्स्ट का म्हटलं? कारण की त्याला आपण वेबवरती रन होतो आणि ते HTTP ला यूज करून रन होते. ठीक आहे, म्हणून त्याला हायपर टेक्स्ट म्हटलेलं आहे. ओके. हायपर टेक्स्ट मध्ये हायपर होणे नाही, जसं की हा हायपर झालाय तर असं हायपर होणे नाही. ओके. त्यानंतर प्री प्रोसेसर म्हटलेलं आहे. प्री प्रोसेसर, आता बघा, प्रोसेसर असतं आणि प्री प्रोसेसर असतं, अशा दोन गोष्टी असतात. प्रोसेसर मीन्स आपल्या लॅपटॉपमध्ये म्हणा, किंवा मोबाईलमध्ये म्हणा, किंवा आपल्या सिस्टीम मध्ये म्हणा, कम्प्युटरमध्ये म्हणा, कोणत्याही पण याच्यामध्ये प्रोसेसर असतं. बरोबर आहे. ते प्रोसेसर काय करतो? काय सर, प्रोसेसर प्रोसेसच करतं नाही का, अजून काय करतो? ठीक आहे, बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, काहीच काहीच याच्यामध्ये दिवंगत नाहीये. ओके. तर प्रोसेसर काय करतं? प्रोसेस करतं. प्रोसेस म्हणजे काय? एक्झॅक्टली जे पण टास्क असतात, जसं की मी काय करतो याच्यामध्ये, मी याच्यामध्ये एक डॉक्युमेंट बनवतोय, मी एक व्हिडिओ कॉल घेतोय, मी कोणती तरी एक गुगलची लिंक ओपन केलेली आहे, हे काय होत आहे? हे टास्क असतात अशा प्रकारचे, नाही का. मी कुठेतरी जाऊन इथं काहीतरी सर्च करतोय, तर हे काय एक प्रकारचे टास्क आहेत, नाही का. तर ह्या टास्कला परफॉर्म कोण करतो? प्रोसेसर. जे पण आपण ऍक्टिव्हिटी करतो आपल्या मोबाईलमध्ये, आपण कोणती ऍक्टिव्हिटी करतो, काही पण आपण व्हॉट्सअपवरती मेसेज करतो आपल्या बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर सोबत, नाही का, अशा प्रकारे चॅटिंग करतो, तर ते काय आहे? प्रोसेसरच करतोय ना, नाही का. तर एवढा मोठा मेसेज जो सेंड होत आहे, तुम्हाला रिसीव्ह होत आहे, कोणाच्या बाबतीत होत आहे? ते प्रोसेसरच्या बाबतीत होत आहे. त्या प्रोसेसरचे तुम्ही ते काय म्हणतो त्याला, आभार मानायला पाहिजे प्रोसेसरचे, किंवा प्रोसेसर तू आहे म्हणून आमची चॅटिंग होत आहे, नाही तर आमची चॅटिंगच नाही व्हायला होत होती, नाही का. नाही तर आपल्या ते कॅल्क्युलेटरच घेऊन बसत होतो आपण, नाही का. त्या कॅल्क्युलेटर मध्ये पण प्रोसेसर आहे बरं, छोटंच आहे, जास्त मोठं नसतं त्यामध्ये. ओके. प्रत्येक गोष्ट करायला, कॅल्क्युलेशन करायला, काही पण गोष्टी करायला प्रोसेसर लागतं, तर ते प्रोसेसर. आणि याच्यामध्ये यांनी वर्ड काय युज केलेला आहे? प्री प्रोसेसर. म्हणजे काहीतरी प्रोसेसिंग व्हायच्या आधी काहीतरी प्री प्रोसेसिंग होत आहे, म्हणजे प्री प्रोसेसरच्या आधीची प्रोसेस म्हणजे प्री प्रोसेसर. बरोबर आहे. प्रोसेसिंगच्या आधीची प्रोसेस म्हणजे प्री प्रोसेसर. म्हणजे PHP मध्ये हायपरटेक्स्टचा अर्थ झाला की वेब अप्लिकेशन बनवणे. दुसरा अर्थ आहे प्री प्रोसेसर. प्री प्रोसेसर म्हणजे प्रोसेसरच्या आधीची गोष्ट म्हणजे प्री. प्री लावतो ना आपण, किंवा पोस्ट लावतो किंवा प्री लावतो, प्रिफिक्स असतं ना ते. प्री लावतो किंवा पोस्ट लावतो. पोस्ट प्रोसेसर, प्री प्रोसेसर. पोस्टचा अर्थ काय? प्रोसेसरच्या नंतरची गोष्ट. आणि प्री प्रोसेसर म्हणजे प्रोसेसरच्या आधीची गोष्ट, राईट. तर याच्यामध्ये काय होते ना, आता जसं बाकीचे लँग्वेजेस आहेत, बाकीच्या लँग्वेजेस मध्ये काय होते, कुठं कुठं कंपाइलर यूज होते, है ना, इंटरप्रिटर यूज होतो. आधी कंपाईल करा रे बा, मग त्याला एक्झिक्यूट करा, मग त्याला रन करायसाठी इंटरप्रिटर यूज होते, मग इंटरप्रिट करा. झोपच येऊन राहिली आता. असं असं नसायलाच पाहिजे बिलकुल, नाही का. आता इथे काय आहे, इथे थोडंसं वेगळं आहे. इथे खूप चांगली गोष्ट आहे. जसं पायथॉन मध्ये पण, जर कोणी जर माझं सेशन ऐकलं असेल पायथॉनचं, त्याच्यामध्ये पण मी एक गोष्ट सांगितलेली आहे की बा, पायथॉन ही एक सिंपल लँग्वेज आहे, आणि पायथॉन मध्ये आपण जर आपल्याला जर कोणता कोड एक्झिक्यूट करायचा, तर डायरेक्ट एक्झिक्यूट आपण करू शकतो. त्याला कंपाईल करायची गरज नाही आहे, ना इंटरप्रिटर करायची गरज. तो ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होतो, आणि ऑटोमॅटिकली जेव्हा तो एक्झिक्यूट होतो ना, तिथे प्रिटर जो प्री प्रोसेसर त्याला म्हणतात, त्या प्री प्रोसेसरमुळे हे होतं. ठीक आहे. आणि प्री प्रोसेसरचा अर्थ आहे इंटरप्रिटर. अर्थ आहे इंटरप्रिटर. तर हे काय, एक प्रकारची इंटरप्रिटेड लँग्वेज आहे. त्यालाच आपण म्हणतो दुसऱ्या भाषेमध्ये सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. याला याचे अर्थ आहेत, असे वेगवेगळे शब्द आहे, याला असे वेगवेगळे काय आहे, नावं आहेत दिलेली त्याला. जसं पायथॉन पण एक काय आहे, सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज, तसंच PHP काय आहे, सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. सर्व्हर साइड म्हणजे ज्याचं कनेक्शन डेटाबेस सोबत आहे. सर्व्हर साइड, सर्व्हर साइड म्हटलं की त्याचं कनेक्शन डेटाबेस सोबत आहे, आणि त्याचं कनेक्शन फ्रंट एंड सोबत आहे. म्हणजे एक मिडल मॅन, मधातला माणूस. मधातला माणूसच म्हटलं मी, हा, ठीक आहे. तर मधातला जो माणूस आहे तो आहे हा कोण? PHP म्हणजे सर्व्हर साइड लँग्वेज. सर्व्हर साइड लँग्वेज आणि फ्रंट एंड लँग्वेज आणि बॅक एंड लँग्वेज असं पण आपण कधी कधी म्हणतो. याला आपण बॅक एंड लँग्वेज पण म्हणू शकतो PHP ला. ओके. PHP ला आपण बॅक एंड लँग्वेज पण म्हणतो, PHP ला आपण सर्व्हर साइड प्रोग्रामिंग लँग्वेज पण म्हणतो. त्यानंतर याला आपण हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर म्हणतो. त्यानंतर आपण याला स्क्रिप्टिंग लँग्वेज पण म्हणतो. असे वेगवेगळे नावं दिलेले आहेत. आता हे जे वेगवेगळे नावं आहे ना, हे सगळ्यांचं कनेक्शन एकामेकासोबतच आहे, काही याच्यामध्ये वेगळं काही नाहीये. ओके. तर आता हे वेब बेस असल्यामुळे याच्यामध्ये इंटरप्रिटर पण यूज होतो. ओके. आणि प्री प्रोसेसरचा अर्थ आहे याच्यामध्ये इंटरप्रिटर. म्हणजे जेव्हा पण आपण PHP चा प्रोग्राम रन करू ना, तो डायरेक्ट रन करू, त्याच्यामध्ये काही कंपायलेशन नाही,
काही दुसरी गोष्ट नाही राहणार त्याच्यामध्ये, डायरेक्टली एक्झिक्यूट करू आपण त्याला. जसं पायथॉन मध्ये एक्झिक्यूट करतो तशाच प्रकारे आपण या PHP ला पण डायरेक्ट एक्झिक्यूट करतो. आणि आणखी गोष्ट याच्यामध्ये प्री प्रोसेसर म्हणजे याचा दुसरा पण एक अर्थ होतो. जसं की प्री प्रोसेसर म्हणजे माहिती आहे का, याच्यामध्ये आपण काय करू शकतो PHP मध्ये एक जसं की पायथॉनची लँग्वेज आहे किंवा जावा जी लँग्वेज आहे त्याच्यामध्ये आपण HTML, जावा, HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट असे 3 फ्रंट एंड लँग्वेजेस आहेत, हे सर्वांना माहिती असेल आहे ना. HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट ह्या तिघांचा युज करून आणि PHPचा युज करून आपण कॉमन एक गोष्ट तयार करू शकतो. हे PHP आणि हे 4-5 जे आहेत हे अदर लँग्वेज HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट ह्या तिघांना आपण मर्ज करू शकतो. त्याला पण आपण प्री प्रोसेसर म्हणतो. ठीक आहे, कारण की याच्यामध्ये काय होते, मिक्सिंग होते लँग्वेजेसची. आपण जर PHPचा आता PHP जो कोड लिहितो तो .php मध्ये, जसं पायथॉनचा .py मध्ये, जावाचा .java मध्ये, नाही का, तशाच प्रकारे याच्यामध्ये पण .php मध्ये आपण सेव्ह करतो. तर .php मध्ये जेव्हा आपण फाईल बनवतो ना, त्या फाईलच्या आतमध्ये फक्त आपण PHPचाच कोड नाही लिहू शकत, त्याच्यामध्ये आपण HTML पण टाकू शकतो, त्याच्यामध्ये आपण CSS पण टाकू शकतो म्हणजे कास्केडिंग स्टाईल शीट्स, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जावास्क्रिप्टचा पण कोड टाकू शकतो. तर त्यालाच म्हणतो आपण प्री प्रोसेसर. तिथे ते काय होतं, प्री प्रोसेस होतं त्याच्यामध्ये. आणि प्री प्रोसेस नंतर काय होतं, ते एक्झिक्यूट होतं, प्री प्रोसेसिंग है ना. म्हणजे प्रोसेसर काय करतो, मग प्री प्रोसेस करता आधी, नंतर प्रोसेसिंग, मेन प्रोसेसिंग होते आणि त्यानंतर मग ते एक्झिक्युशन होतं आणि आपल्याला ब्राउझरमध्ये दिसतो. हे जे तुम्हाला दिसून ना, हे ब्राउझरमध्ये हे सर्व HTML आहे. हे जे तुम्हाला दिसतं हे सर्व गोष्ट, हे जे दिसतंय ना पूर्ण डिझाईन, हे पूर्ण HTML आहे. हे जर बघायचं असेल त्याला राईट बटन क्लिक करायचं, ते जाऊन इन्स्पेक्ट करायचं आणि तुम्हाला ह्या इथं पूर्ण बघा HTML दिसते HTML, नाही का. हे HTML CSS आहे सर्व, जे डिझायनिंग आहे ते पूर्ण HTML CSS आहे. ओके, तर याच्यामध्ये काय आहे, जे प्री प्रोसेसरचा जो अर्थ आहे, आता बघा मी स्टार्टिंगला हळूहळू घेतो, पण जसं जसं तुम्हाला समजत जातं, जसं जसं समजत जातं ना, तसं मी स्पीड थोडीशी वाढवतो. म्हणून कोणी टेन्शन नाही घ्यायचं की बा सर किती हळू शिकवून राहिलेले आहे, मग आता कम्प्लीट कसं होईल आणि मग आता मार्क्स मिळणार का नाही मिळणार, कोणीच रडायचं नाही. आता सांगतो, कोण रडून राहिलाय सांगा बरं पटकन मला, रडत आहे का कोणी? थम्स डाऊन करायचं रडत नसेल तर, म्हणजे मला खरं कळेल. ओके ओके, ठीक आहे, नाही रडत, चांगली गोष्ट आहे. हे काय झालं, ते याचा काय अर्थ आहे, टाळ्या वाजवत आहे की काय करत आहे, मला मारत तर नाही आहे ना. ओके, चालेल. कारण की कसं आहे, आता 33 झालेले आहेत ना मुलं, आधी 50 होते, आता 33 झालेले आहेत. मला समजत नाही एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे. चला, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, जे आहेत तेच आपले आहेत, जे नाही आहे ते आपले आहेच नाही, नाही का. चालेल, तर आपण कुठे होतो इथं, तर सर्वांना समजलं हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर. सर PHPची टायमिंग काय राहणार, ते PHPची टायमिंग तुम्हाला उद्याचं आपलं जे सेशन राहील डेमोचं, उद्याचं शेवटचं सेशन राहील डेमोचं. आज आणि उद्यामध्ये 2च डेमोचं सेशन आहे, त्यानंतर 15 तारखेपासून रेग्युलर बॅचेस चालवणार आहे. तर ते उद्याला कळू शकते आपल्याला किंवा टायमिंग काय राहणार आहे. एक तर सकाळचा राहील मस्त, नाही किंवा संध्याकाळचा राहील. ओके, कारण की मी जे आहे मी पायथॉन घेतो आणि PHP घेतो, तर मला एक टाइमला PHP घ्यावं लागेल, एक टाइमला पायथॉन घ्यावं लागेल, म्हणजे 2 वेगवेगळ्या टायमिंगला घ्यावं लागेल. तर आपण तशा प्रकारे त्याला मॅनेज करूया. ओके, ज्यांच्याकडे मॅड सब्जेक्ट आहे, गुगल मीटवरच होईल हे कन्फर्म नाही आहे. ओके, आपल्याकडे आपला स्वतःचा एक ऍप पण आहे, काय म्हणते, माउंट रिच अकॅडमी नावाचा ऍप आहे, तुम्हाला व्हॉट्सअपवरती आलं पण असेल त्याची लिंक, ते गुगल प्ले स्टोरची लिंक आली असेल तर ते घ्यायची. ओके, तर त्याच्यावरती आपण सगळे सेशन्स घेणार आहे. ओके, सध्या आपले डेमो सेशन आहे ना, म्हणून आपण याच्यावरती घेतोय गुगल मीटवरती. बाकी सर्व आपल्या ऍपवर राहणार आहे आणि त्या ऍपवरती सर्वच राहणार, तुमचे रेकॉर्डेड सेशन्स त्याच्यात राहणार आहे, त्यानंतर तुमचे जे मटेरियल राहणार ते पण त्याच्यात राहणार, सर्व एकाच ठिकाणी मिळेल तुम्हाला, त्याची काळजी नाही करायची, कधी पण बघा त्याचे व्हिडिओज, रेकॉर्डेड व्हिडिओज. ओके, सध्या खाली PHP घ्या, बरं वा, यस मॅडम, ओके. सध्या आता PHPच घेतो मी, आता कोडच नाही जाणार मी, आता PHPच घेतो. ओके, चालेल, चलो. तर सर्वांना समजलं हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर म्हणजे काय, हायपरटेक्स्ट आणि प्री प्रोसेसर ह्या दोघांचं मिनिंग आहे. असं काही हार्ड वर्ड आहे तो वाटतोच तो तसाही, पण हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर म्हणजे काय बाबा, हे काय अर्थ आहे याचा, काही समजत नाहीये. तर काही नाही आहे, सिम्पलच आहे. ओके, समजून घेतलं सर्व सिम्पल आहे, नाहीतर मग सर्व कठीण आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. बघा 2 जण गेले, टाइमपासच चालू आहे म्हणते इथं तर. चला. ओके,
तर सर नंतर आहे व्हॉट इज वेब बेस्ड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट विथ PHP. आता जसं मी सांगितलं, वेब बेस्ड ऍप्लिकेशन म्हणजे वेबसाईट, जसं हे तुम्हाला दिसतंय जे ब्राउझरवरती रन होतं, नाही का? तेच जसं इथे म्हटलं, वेब बेस्ड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट विथ PHP इन्व्हॉल्व्स क्रिएटिंग डायनामिक वेबसाईट्स वेब ऍप्लिकेशन युझिंग PHP. म्हणजे काय डायनामिक वेबसाईट म्हणजे ज्याच्यामध्ये कॉन्टेंट चेंज होत राहतो. स्टॅटिक आणि डायनामिक असे दोन प्रकारचे वेबसाईट असतात. ठीक आहे. स्टॅटिक वेबसाईट म्हणजे ज्याचा कॉन्टेंट फिक्स असतो. आता खूप सारे कॉलेजेस असतात त्यांची जी वेबसाईट असते ते असं त्याचे स्टॅटिक कॉन्टेंट असतात त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचे कॉन्टेंट जो आहे तो फिक्स होतो, तो चेंज नाही होत अशा प्रकारे. तर एक स्टॅटिक वेबसाईट असते, दुसरी डायनामिक वेबसाईट असते. दोनच प्रकारच्या वेबसाईट असतात. ठीक आहे. तर आपली जी हे आहे PHP लँग्वेज, याच्यामध्ये आपण काय करू शकतो, डायनामिक वेबसाईट बनवू शकतो. याच्यामध्ये काय करू शकतो, डायनामिक आपण वेबसाईट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हटलं मी, सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज काय आहे? PHP एक सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. ओके. सर्व्हर साइड म्हणजे ज्याच्यामध्ये बॅकएंड जोडलेला आहे. बॅकएंड म्हणजे डेटाबेस जोडलेला आहे. ठीक आहे. अशी सर्व्हर साइड म्हणजे ज्याला डेटाबेस जोडलेला आहे आणि एका साइडला फ्रंट एंड जोडलेला आहे, दुसऱ्या साइडला बॅकएंड जोडलेला आहे. अशा प्रकारचं त्याला म्हणतो आपण, डेटाबेस जोडलेला आहे त्याला म्हणतो आपण सर्व्हर साइड लँग्वेज. आणि स्क्रिप्टिंग लँग्वेज काय म्हणतो? स्क्रिप्टिंग लँग्वेज अशी लँग्वेज असते जी ब्राउझरवरती रन होते. ब्राउझरवरती रन होते. बघा, पायथनला पण आपण ब्राउझरमध्ये रन करू शकतो, त्याला एक्झिक्यूट करू शकतो, त्याच्यामध्ये पण वेब ऍप्लिकेशन बनतात, पण त्यामध्ये डायरेक्टली आपण करू नाही शकत. पण PHP ला आपण डायरेक्टली ब्राउझरवरती रन करू शकतो. तर ती आहे सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. ओके. नंतर PHP इज वाइडली युज्ड फॉर डेव्हलपमेंट स्केलेबल रोबस्ट इफिशियंट वेब ऍप्लिकेशन ड्यू टू इट इझी ऑफ यूज, फ्लेक्झिबल अँड कॉम्पॅटिबिलिटी विथ व्हेरियस डेटाबेसेस अँड वेब सर्व्हर्स. बापरे, किती मोठा वाक्य आहे हे ना. तर PHP काय आहे? वाईडली यूज आहे, जसं म्हटलं ना 70%, नाही का? तर हे काय आहे? वाईडली यूज म्हणजे खूप जास्त यूज केलं जाते PHP, कारण की इझी लँग्वेज आहे ना आणि अफोर्डेबल आहे. कमी कॉस्टिंग मध्ये खूप चांगल्या प्रकारची वेबसाईट बनते याच्यामध्ये. ओके. PHP मध्ये वेबसाईट बनते, चांगल्या प्रकारची ऍप्लिकेशन बनतात. ठीक आहे. म्हणून PHP ही लँग्वेज यूज केली जाते पायथन ऍज कम्पेअर टू पायथन पण. कारण की पायथन पण थोडीशी कॉस्टली जाते, कारण की पायथन मध्ये ना खूप मोठी लायब्ररी आहे, जसं AI आहे, ML आहे, हे खूप मोठी लायब्ररी आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये कॉस्टिंग थोडीशी जास्त जाते ऍज कम्पेअर टू PHP. ओके. तर PHP काय एक वाईडली यूज डेव्हलपमेंट स्केलेबल रोबस्ट आणि इफिशियंट काय आहे? इफिशियंट म्हणजे जसं मी म्हटलं ना, इफिशियंट म्हणजे कॉस्ट इफिशियंट आहे, म्हणजे कमी कॉस्टिंग मध्ये बनते वेब ऍप्लिकेशन है ना. इझी ऑफ यूज आहे, त्याला यूज करणे पण खूप इझी आहे. फ्लेक्झिबल आहे म्हणजे कशी पण वापरा त्याला. जसं पायथन मध्ये आपण काही कसंही पण नाही करू शकत. पायथन मध्ये थोडंसं की जर स्पेस दिली तर इंडेंटेशनचा एरर देऊन देत होतो, पण इथं तसं नाही आहे. PHP मध्ये कशी लिहा त्याला तर तो वर्क करतो, असं आहे, विचार आहे तो. ओके. त्यानंतर कॉम्पॅटिबिलिटी विथ व्हेरियस डेटाबेसेस अँड वेब सर्व्हर्स. जसं डेटाबेसेस आहेत ना, MySQL डेटाबेस आहे, ओरॅकल हा एक डेटाबेस आहे, वेब सर्व्हर्स आहेत है ना, असे डेटाबेसेस आहेत वेगवेगळे. तर त्याला आपण कनेक्ट करू शकतो, त्याच्यातून काय कॉम्पॅटिबल आहे, त्याला आपण कनेक्ट करू शकतो, इझिली सपोर्ट आहे. ओके. तर अशा प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये आहे वेब PHP मध्ये. त्यानंतर आता याचे फीचर्स पण आहेत, जसं की ओपन सोर्स आहे. ओपन सोर्स म्हणजे फ्रीली अवेलेबल आहे, कुठेही कसंही पण तयार. जसं पायथन पण काय आहे? ओपन सोर्स आहे, फ्रीली अवेलेबल आहे. त्यानंतर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे जे की मल्टिपल प्लॅटफॉर्मवरती रन होईल. म्हणजे समजा मी लिनक्स मध्ये जर ती लँग्वेज बनवली, लिनक्स मध्ये जर मी PHP चा कोड लिहिला आणि तोच कोड मला जर लिनक्स मध्ये विंडोज मध्ये करायचा आहे, तर मी तो करू शकतो इझिली. हेच सेम गोष्ट आपण जावा मध्ये करू शकतो, आपण C आणि CPP मध्ये नाही करू शकत. ठीक आहे. हे आहे डिपेंडंट लँग्वेजेस. ओके. त्यानंतर आहे सिम्पल अँड इझी. सिम्पल आणि इझी लँग्वेज आहे, म्हणजे इझिली आपण कोणती पण युज करू शकतो. त्यानंतर डेटाबेस आहे, फास्ट आहे. का बरं फास्ट आहे? कारण की इंटरप्रिटर आहे म्हणून फास्ट आहे. आणि सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. जेवढे पण सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेजेस असतात ना, ते सगळ्या फास्ट असतात, म्हणजे लवकर एक्झिक्यूट होतात, इझिली त्याच्यामध्ये होतात. नंतर सपोर्ट चांगला आहे कम्युनिटीचा. जसं याच्यामध्ये वास्ट कम्युनिटी म्हणतोय ना, हा जो सपोर्ट हा वर्ड आहे ना, हा इथे नाही पाहिजे, हा इथे पाहिजे, वास्ट कम्युनिटी सपोर्ट. ठीक आहे. वास्ट कम्युनिटी सपोर्ट म्हणजे ऑनलाईन मध्ये जर तुम्ही याचं हे सर्च केलं कोणताही पण क्वेश्चन याच्या रिलेटेड, PHP रिलेटेड, तर तुम्हाला पटकन आन्सर मिळून जाईल. म्हणजे काय आहे, लोकांनी काय केलेलं आहे ना, एक कम्युनिटी बनवलेली आहे. जसं फॉरम असतात ना, फॉरम्स ज्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर्स असतात, जसं की कोट आहे किंवा कोरा आहे, असे वेगवेगळे आहे ना वेबसाईट्स आहेत. जसं की स्टॅक ओव्हरफ्लो आहे, नाही का, त्याच्यावरती पूर्ण क्वेश्चन आन्सर्स असतात. तर ह्याला आपण कम्युनिटी म्हणतो. ठीक आहे. अशी कम्युनिटी असते. तर कम्युनिटीचा सपोर्ट चांगला आहे, याच्यामध्ये खूप लवकर आन्सर मिळून जातं त्याच्यामध्ये, जे तुम्हाला काही एरर येत असेल तर, नाही का. त्यानंतर सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, तर बघितलं. इंटिग्रेशन विथ डेटाबेस सोबत इंटिग्रेशन आपण इझिली करू शकतो. त्यानंतर क्रॉस प्लॅटफॉर्म आहे, कॉम्पॅटेबल विथ क्रॉस प्लॅटफॉर्म कॉम्पॅटेबल म्हणजे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, ते एकच अर्थ होतोय प्लॅटफॉर्म इंडिपेंडंटचा आणि क्रॉस प्लॅटफॉर्मचा.
त्यानंतर सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू पण पीएचपी लँग्वेज चांगली आहे. आता नवीन नवीन पण सिक्युरिटीज त्याच्यामध्ये आलेली आहे, जसं की स्पॅम कसं हँडल करायचं, नंतर इथिकल हॅकिंग कशी हँडल करायची, ते सगळ्या गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत. ओके. त्यानंतर डायनामिक कंटेंट जनरेशन आहे. डायनामिक कंटेंट जनरेशन म्हणजे जसं की डायनामिक लँग्वेज आहे, जसं इथं म्हटलं होतं ना, डायनामिक वेबसाईट क्रिएटिंग द डायनामिक वेबसाईट, आपण याच्यामध्ये डायनामिक वेबसाईट क्रिएट करू शकतो. त्याच प्रकारे याच्यामध्ये म्हटलं डायनामिक कंटेंट जनरेशन म्हणजे डायनामिकली आपण कंटेंट जनरेट करू शकतो याच्यामध्ये, है ना. तर हे काय आहे की अस्पेक्ट आहे याच्यामध्ये, समजतंय. सर की एस्पेक्ट मीन्स फ्युचरच आहे ना ते त्याचे फीचर्स की अस्पेक्ट्स म्हणजे फीचर्स आहेत त्याचे. इथे मी की अस्पेक्टच्या ठिकाणी फीचर्स लिहितो. ओके. फीचर्स ऑफ वेब बेस्ड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट विथ पीएचपी. ओके, असं आहे. तर हे आहे त्याचे फीचर्स, खूप इझी फीचर्स आहे आणि जे आपण आता डिस्कस केले ना तेच फीचर्स आहे याच्यामध्ये. ओके, म्हणून डिस्कशन महत्वाचं आहे. कोणत्याही पण गोष्टीवरती डिस्कशन महत्वाचं आहे आणि त्या डिस्कशनचे कॉन्टेंट जे असतात ना ते आपण इथे बघतो. आता जसं की हिस्ट्री, याची हिस्ट्री काय आहे, 1994 पासून याची चालू झाली. कोण आहे याचा महानुभाव, रसमस लर्डॉफ. ओके, कोण होता हा, एक प्रोग्राम होता डॅनिश कॅनाडियन, कोण कॅनाडियन प्रोग्रामर होता. कन्सिव्ड ऑफ पीएचपी व्हाईल अर्ली व्हर्जन ऑफ हिज होम पेज टू ट्रॅक द व्हिजिटर्स. यांनी कशासाठी वेबसाईट बनवली माहिती आहे, याच्या स्वतःच्या पर्पजसाठी. कशासाठी, किंवा माझी जी वेबसाईट आहे ती किती जण बघू शकतात, किती जणांनी बघितली, व्हिजिटर्स. त्यांनी फक्त व्हिजिटर्स बघायसाठी स्वतःची, आता जसं म्हटलं ना पर्सनल होम पेज म्हणतात ना, त्यांनी फर्स्ट व्हर्जन कोणतं तयार केलं होतं, पर्सनल होम पेज तयार केलं त्यांनी. कशासाठी, स्वतःच्या वापरासाठी. किंवा माझी जी वेबसाईट आहे हे मी बनवल्यानंतर ती किती लोकांनी बघितली हे त्याला ट्रॅक करायचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, एक वेब पेज बनवलं सरळ पर्सनल होम पेज, आणि त्याला ट्रॅक करायसाठी किंवा त्याच्यामध्ये किती लोकांनी ती वेबसाईट बघितली हे त्याला बघायचं होतं. म्हणून जे लोक त्याच्यामध्ये वेबसाईटवर आले तसं त्याचा काउंट वाढला पाहिजे, तशी त्यांनी एक वेबसाईट बनवली होती, है ना. एक सिंपल वेबसाईट. आता ही वेबसाईट बनवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाहीये, खूप इझी आहे, खूप बेसिक आहे, ठीक आहे. पण जेव्हा त्यांनी बनवली ना 1994 मध्ये, तेव्हा त्याला खूप हार्ड गेली ती बनवायला. तर तिथून त्यांनी सुरुवात केली, समजतंय, की त्यांनी एक होम पेज बनवलं आणि त्या होमपेजला जेवढे पण लोक काय म्हणते एक्झिक्यूट करणार वेगवेगळ्या लॅपटॉपवरून, वेगवेगळ्या सिस्टीमवरून, त्याला ते बघायचं होतं की बा किती व्हिजिटर्सनी, किती लोकांनी व्हिजिट केली त्या वेबसाईटला, किती लोकांनी व्हिजिट केली हे त्याला ट्रॅक करायचं होतं. अशासाठी त्यांनी वेबसाईट बनवली. ओके, एक सिंपल. आणि ही जी पीएचपी लँग्वेज आहे कशामध्ये रिटर्न आहे, कशामध्ये बनवलेली आहे, सी लँग्वेज मध्ये. कारण की तेव्हा सी लँग्वेज होती ना, सी लँग्वेज मध्ये त्यांनी पीएचपी ची लँग्वेज बनवली. बघा, एका लँग्वेजचा यूज करून दुसरी लँग्वेज बनतं, असं असतं ते. असं पण म्हटलं जातं की बा सी आणि C++ चा यूज करून जावा लँग्वेज बनलेली आहे. असं पण म्हटलं जातं की जावा लँग्वेजला यूज करून पायथॉन लँग्वेज बनलेली आहे, असं म्हणतं ना, नाही का, असं म्हटलं जाते. तर कोणती तरी एक लँग्वेज असते ज्याच्यामुळे दुसरी एक ऍडव्हान्स लँग्वेज बनते, म्हणजे जे बेसिक लँग्वेज आहे त्याच्यापेक्षा थोडीशी ऍडव्हान्स लँग्वेज बनते. तर अशा प्रकारे बनते, ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर 1995 मध्ये नवीन व्हर्जन घेतलं त्यांनी काहीतरी. त्यानंतर अलाउ डेव्हलपर्स टू यूज इट. मग त्यांनी काय केलं, त्याला सोर्स कोड त्यांनी काय केला, रिलीज केला 1995 मध्ये. आधी त्यांनी सेक्युअर करून ठेवला होता. जसं विंडोजचा जो सोर्स कोड आहे ना तो फ्रीली अवेलेबल नाही आहे, तो अजूनही त्यांनी सिक्युअर करून ठेवलेला आहे. तसं त्यांनी काय केलं, पीएचपीचा जो कोड आहे तो इथपर्यंत 1994 पर्यंत ठेवला, पण 1995 मध्ये त्यांनी रिलीज करून टाकलं कोडला, म्हणजे त्याला ओपन सोर्स करून टाकलं. म्हणून ते काय झाली, ओपन सोर्स. ठीक आहे, म्हणजे सोर्स त्यांनी रिलीज करून टाकला, सोर्सच रिलीज केला तर मग काय झालं, ते ओपन सोर्स झाली, म्हणजे पब्लिकली रिलीज केलं त्यांना. त्यानंतर लँडफॉर रिरोट पीएचपी टूल्स अँड रिनेम दी PHP-FI ह्या नावाने केलं. ते काय, पर्सनल होम पेज फॉर्म्स इंटरप्रिटर. बघा इथे इंटरप्रिटर आला है ना, इंटरप्रिटर आला याच्यामध्ये. इथं काय करतो, इंटरप्रिट करतो. तर 1995 मध्ये काय केलं ना, त्यांनी नाव चेंज करून टाकलं है ना, की त्याला फॉर्म्स इंटरप्रिटर असं नाव दिलं. आणि MySQL पण सपोर्ट त्याच्यामध्ये आला नवीन व्हर्जन मध्ये. 1995 मध्ये जेव्हा नवीन व्हर्जन आलं ना, तेव्हा त्यामध्ये MySQL सपोर्ट्स अँड पार्सर इंजिन दॅट कॅन बी अंडरस्टँड द स्पेशल मायक्रोज अँड द कॉमन होम पेज युटिलिटीज. जे आणखी त्याच्यामध्ये जे होम युटिलिटीज होत्या ना ते पण त्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केल्या. ठीक आहे. त्यानंतर 1996 मध्ये वॉज द यूज ऑफ ऍटलीस्ट 15,000 वेबसाईट्स वर्ल्ड वाईड झाल्या होत्या तेव्हा. 1996 बघा, एका वर्षातच 15,000 वेबसाईट बनल्या त्याच्यामध्ये. जसं त्यांनी कोड शेअर केला ना, त्यांनी काय केलं, कोडला शेअर करून टाकलं. तसंच लोकांनी काय केलं, त्याला युज करणं सुरू करून दिलं, नाही का. मग तेव्हा काय झालं, 15,000 वेबसाईट बनल्या तिथेच वर्ल्ड वाईड मध्ये. त्यानंतर वॉज यूज ओव्हर 50,000 वेबसाईट्स वर्ल्ड वाईड. त्यानंतर एका वर्षामध्ये किती पर्सेंट वाढलं बघा, बापरे. हे तर 5-10 पट वाढलेलं आहे याच्यामध्ये, नाही का. किती मोठा बिझनेस वाढलाय.
द डेव्हलपमेंट ऑफ PHP बिकम्स मोर ऑर्गनाइज अँड वॉज नो लॉंगर जस्ट. यांनी जो विचार केला होता लॅडफोर्डनी, त्याच्या एक्सपेक्टेशन पेक्षाही जास्त त्याच्यामध्ये काय झालं, अपडेशन झाले. ठीक आहे, आणि ते लँग्वेज आणखी मोठी झाली, आणखी थोडीशी ऑर्गनाइज झाली. त्यानंतर 2004 मध्ये PHP 5 व्हर्जन आलं. इथे आधी 1, 2, 3, 4 असे व्हर्जन आले, त्यानंतर मग इथे 5 व्हर्जन आलं. वॉज रिलीज विथ द अपडेट झेंड इंजिन. इथे झेंड इंजिन म्हणजे एक प्रकारचं काय झालं, त्यांनी एक सॉफ्टवेअर बनवलं झेंड इंजिन नावाचं, त्याच्यामुळे ते रिलीज झालं. त्याच्यानंतर तर मग अपडेट आहे. आता तर PHPचं नवीन व्हर्जन आलेलं आहे खूप मोठं. PHPचं व्हर्जन कोणतं आहे आता बघूया बरं. PHP व्हर्जन, PHP लेटेस्ट व्हर्जन कोणतं आहे, 8.4 चालू आहे आता, है ना. बघा 8.4 असं आहे. तर अशी ही लँग्वेज आहे. समजतंय सर्वांना कशी लँग्वेज आहे. खूप इझी आहे सर्व गोष्टी. फक्त कसं आहे, आपल्याला रेग्युलर करणे महत्वाचं आहे आणि त्यानंतर रेग्युलर करून त्याची प्रॅक्टिस करणे महत्वाचं आहे. समजतंय. कोणाला काही डिफिकल्टी आहे, कोणाला काही विचारायचं इथपर्यंत. कोणाला काही डिफिकल्टी असेल तर विचारा. सर पेपर मध्ये हिस्ट्री विचारल्या जातात का? विचारतात, विचारू शकते बरं. काही सांगता नाही आजकाल हे पेपरवाल्यांचं, MSBT वाल्यांचं काही सांगता नाही आजकाल. विचारू शकतात, म्हणून आपण रेडी राहायचं. ओके. त्यानंतर कॉमन यूज काय आहे, जसं की ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवला जातो. याच्यामध्ये सर्वात जास्त ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच आहे बघा. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सर्वात जास्त आहे. मॅजेंटो, ओपन कार्ट हे एक प्रकारचे काय फ्रेमवर्क्स आहेत ना. हे एक प्रकारचे फ्रेमवर्क्स आहेत, मॅजेंटो आणि ओपन कार्ट. त्याच्यामध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवलं जातं. त्यानंतर वर्डप्रेस तुम्ही ऐकलं असेल, जुमला ऐकलं असेल, कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम, हे पण पूर्ण PHP मध्ये बनलेलं आहे. त्यानंतर CRM जे असतं ना, CRM बनतं ते पण PHP मध्ये बनलेलं आहे. फेसबुक असतं PHP मध्ये बनलेलं आहे. बघा सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म, बघितलं काय लिहिलं, सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म म्हणजे फेसबुक असतं PHP मध्ये आहे, नाही का. त्यानंतर रेस्टफुल APIs फॉर वेब अँड मोबाईल ऍप्लिकेशन्स, हे बॅकएंडची सर्व्हिस आहे. रेस्टफुल APIs म्हणतो आपण याला. APIs बनवले जाते बॅकएंडसाठी, जेणेकरून त्याला डेटाबेस सोबत कम्युनिकेशन होईल. त्यानंतर PHP ला जर डेव्हलप करायचं असेल त्यासाठी IDE कोणती यूज करू शकता. PHP स्ट्रॉंग जर तुमच्याकडे असेल तर यूज करू शकता. व्हिज्युअल स्टुडिओ पण यूज करू शकता, सबलाईम टेक्स्ट पण यूज करू शकता. तर आपण जे करणार आहे ते व्हिज्युअल स्टुडिओ यूज करणार, VS कोड यूज करणार आहे. ठीक आहे, तर सर्वांनी VS कोडच टाकायचं तुमच्या लॅपटॉपमध्ये. त्यानंतर लोकल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट जे आहे, जसं की झॅम्प, मॅम्प आणि डॉकर. आता डॉकर तर हे मोठी गोष्ट झाली, खूप मोठी. डॉकर तर यूज नाही करणार आपण, झॅम्प यूज करणार आहे. ओके, सर्वांकडे विंडोज असेलच तर झॅम्प यूज करायचं. कोणाकडे जर हे असेल काय म्हणते लिनक्स असेल तर तुम्ही लॅम्प पण यूज करू शकता. त्याच्यामध्ये लॅम्प पण एक असतं, LAMP लॅम्प. मॅम्प पण असतं एक वेगळं. ओके, तर आपण कसं आहे झॅम्प यूज करणार, कारण की झॅम्प एक पोर्टेबल सॉफ्टवेअर आहे जे प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती रन होतं. ते तुमची मॅक ऑपरेटिंग सिस्टीम असेल, त्यानंतर तुमचं लिनक्स असेल, उबंतू असेल, त्यानंतर विंडोज असेल, कोणते पण सिस्टीमवरती ते एक्झिक्यूट होतं झॅम्प. तर आपण झॅम्प यूज करणार आहे. ओके. त्यानंतर ऍडव्हान्टेजेस ऑफ PHP. ओपन सोर्स अँड कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, जसं की म्हटलं होतं ना सुरुवातीलाच. ओपन सोर्स अँड कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, ऍडव्हान्टेज आहे. एक्सटेन्सिव्ह कम्युनिटी सपोर्ट आहे, हा पण एक ऍडव्हान्टेज. जे फीचर आहे तेच ऍडव्हान्टेज राहील ना, नाही का. त्यानंतर रेग्युलर अपडेट्स अँड इम्प्रुव्हमेंट्स होतच आहे अजूनही. बघा ना 8.4 व्हर्जन आलेलं आहे. आधी किती होतं ते 2004 मध्ये 5 व्हर्जन होतं, आता 8 व्हर्जन आलेलं आहे. त्यानंतर एक्सटेन्सिव्ह लायब्ररीज अँड फ्रेमवर्क्स फॉर रॅपिड डेव्हलप आहे. याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे फ्रेमवर्क आले बरं. जसं हे फ्रेमवर्क मी इथे दोनच सांगितले बघा. ओपन कार्ट आहे, मॅजेंटो आहे, त्यानंतर CI आहे, त्याला आपण हे म्हणतो कोड इग्नायटर म्हणतो. त्यानंतर लारावेल आहे, त्यानंतर झेंड आहे, झेंड फ्रेमवर्क आहे. तर असे हे वेगवेगळे असे फ्रेमवर्क्स आहेत खूप सारे. त्यानंतर वर्डप्रेस पण एक फ्रेमवर्क आहे, त्यातच आहे. जुमला पण त्यात बनलेला आहे PHP मध्ये. तर असे खूप सारे वास्ट जे आहे ना फ्रेमवर्क्स आहेत. जेवढे फ्रेमवर्क याच्यामध्ये तेवढे फ्रेमवर्क जावामध्ये पण नाहीये, तेवढे फ्रेमवर्क ते पायथन मध्ये पण नाही, जेवढे फ्रेमवर्क याच्यामध्ये आहे ना. आणि फ्रेमवर्क म्हणजे काय, एक प्रकारची लायब्ररी म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर फ्रेमवर्क्स म्हणजे एक प्रकारची लायब्ररी, जसं तुम्हाला म्हटलं आहे ना, लायब्ररीज अँड फ्रेमवर्क्स एक्सटेन्सिव्ह फॉर रॅपिड डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होतं. त्यानंतर हे सेटअप आहे, जो सेटअप आपल्याला उद्या बघायचा आहे. सेटअप झॅम्प सर्व्हर सेटअप करायचा आहे आणि आपल्याला प्रोग्राम बघायचा आहे. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, ह्या 2 गोष्टी आपल्याला उद्या करायच्या आहेत आणि ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सेटअप करणे आणि एक्झाम्पल.
ह्या दोन गोष्टी, किंवा आपण कोणताही जो फर्स्ट प्रोग्राम आहे PHPचा तो आपण कसा करू शकतो तो आपण याच्यामध्ये उद्या बघणार आहे. तर आज जे आपण बघितलं, ज्या आपण आज गोष्टी बघितल्या त्या तुम्हाला समजल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला काही डिफिकल्टी आहे तुम्ही विचारू शकता. अरे कोणाकोणाला माझा व्हॉइस नाही येतोय रे बाबा? कोणाला प्रॉब्लेम होतो काय? एकलाच प्रॉब्लेम होतोय? बाकी लोकांना माझा आवाज येतोय? यस सर येतोय. हो सर. हा, मग ज्यांना आवाज नाही येत आहे त्यांना तुमचं नेटवर्क चेक करा. साक्षी तुझं नेटवर्क चेक कर, तुला आवाज नाही येत आहे तर. चालेल, मी इकडे हिस्ट्री रिपीट करतो, हिस्ट्रीचं सेक्शन, मग आपण आजचं सेशन आहे ते एंड करूया. ओके, तर हिस्ट्रीमध्ये आपण काय बघितलं, सुरुवात जी झाली आहे ते 1994 मध्ये झालेली आहे, बरोबर आहे. त्यांनी कशासाठी केली हे वेबसाईट तयार, PHP लँग्वेज कशासाठी तयार केली, कशामधून केली, सी लँग्वेज मधून. सी लँग्वेजचा युज करून त्यांनी PHPची लँग्वेज बनवली. आणि PHPची लँग्वेजचा युज करून त्यांनी काय केलं, सर्वात पहिली कोणती वेब पेज बनवली? त्यांनी बनवली आधी पर्सनल होम पेज त्यांनी बनवलं स्वतःसाठी. खूप स्वार्थी होता माणूस तो, ठीक आहे. तर त्यांनी स्वतःसाठी एक वेबसाईट बनवली आणि त्याला काय करायचं होतं, तो एक तर कॅनडियन होता ना, कॅनडामध्ये राहणारा. तेव्हा एवढे इंडियन्स नव्हते तिथं, जेवढे आता इंडियन तेवढे तिथे आहेत नाही का कॅनडामध्ये. ओके, म्हणून ते तयार झालं, नाही तर मग ते तयार नव्हतं. जेवढे इंडियन्स तिथे आता आहे ते तो तयार, कोणी तयार नसेल करू दिलं असतं तरी. ठीक आहे, तर हा जो आहे रस्मस लडॉफ. ओके, तर हा जो आहे डॅनिश कॅनेडियन प्रोग्रामर होता आहे, त्याचं नाव पडलं तसं. ओके, कारण की तो कॅनेडियन होता ना, तो एकच होता कॅनेडियन तसंही. तर डॅनिश कॅनेडियन प्रोग्रामर, तर त्यांनी काय केलं, PHP लँग्वेज बनवली सी लँग्वेजवरून, ठीक आहे, 1994 मध्ये. आणि त्यांनी काय केलं, एक सिंपल जे आहे पर्सनल होम पेज बनवलं. आणि त्याला काय केलं, त्याला म्हणजे किती लोकांनी ते व्हिजिट ओपन केली, त्या व्हिजिटर्सची काउंटिंग त्याला माहिती करायची होती, त्याला ट्रॅक करायचं होतं त्याची व्हर्जन्स, म्हणजे काउंट्स है ना. म्हणजे बा मी ते वेबसाईट केली तर मग तिथे काउंट वाढून जाईल, तुम्ही ते वेबसाईट व्हिजिट कराल तर मग आणखी काउंट वाढून जाईल. तर ते काउंटिंग वाढवायचं काम त्यांनी केलं त्याच्यामध्ये, म्हणजे व्हिजिटर्स किती आलेले आहेत त्याला ट्रॅक करायचं त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर ते त्यांनी केलं. हे त्याची पहिली वेबसाईट होती, कशामधली, PHP मधली. ओके, त्यानंतर त्यांनी काय केलं, 1995 मध्ये त्याला रिलीज करून टाकलं. त्यांनी जो कोड तयार केला होता ना PHPचा, सी लँग्वेज यूज करून PHPचा कोड तयार केला होता, PHP लँग्वेज तयार केली होती. तर त्याचा जो कोड आहे तो त्यांनी शेअर करून दिला पब्लिकमध्ये 1995 मध्ये. ठीक आहे, आणि जे बाकीचे जे डेव्हलपर्स आहेत त्यांना ते युज करायला दिले त्यांनी फ्रीमध्ये युज करून दिलं. आणि त्यांनी काय केलं, ज्यांना ते फ्रीमध्ये दिले ना, ज्या डेव्हलपर्सला, ज्या लोकांना त्यांनी फ्रीमध्ये दिलं, तर त्या लोकांनी काय केलं, त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट्स केले, आणखी अजून त्याला थोडंसं चांगलं बनवलं त्या लँग्वेजला. आणि 1995 मध्ये काय झालं, मग त्यांनी काय केलं, त्याचं नावच चेंज केलं थोडंसं. कारण की कसं आहे, जेव्हा कंट्रीब्युशन येतं ना, म्हणजे जेव्हा खूप लोक जुडतात, मग ते सजेस्ट करतात की बा तुम्ही हे नाव ठेवा, तुम्ही ते नाव ठेवा. तर त्यांनी काय केलं, पर्सनल होम पेज आणि फॉर्म इंटरप्रिटर असं नाव ठेवलं त्यांनी. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आणखी मग इम्प्रुव्हमेंट जेव्हा केले ना, तर सपोर्ट वाढला, MSQLचा सपोर्ट वाढला, नंतर पार्सर इंजिन ऍड झालं त्याच्यामध्ये. आता हे सगळे फीचर्स आहेत त्याचे आतमधले. ओके, देन स्पेशल मायक्रो, देन कॉमन होम पेज युटिलिटीज, जे होम पेजचे युटिलिटीज असू शकतात. ठीक आहे, जे पण त्यामध्ये कॉमन फॅक्टर असू शकते ते त्यांनी ऍड केलं त्याच्यामध्ये. त्यानंतर 1996 मध्ये काय झालं, 15,000 वेबसाईट बनल्या. म्हणजे जेवढे पण डेव्हलपर्स त्यांनी स्वतःच्या वेबसाईट बनवल्या रे बा, 15,000 वेबसाईट. म्हणजे काहीतरी नवीन इम्प्रुव्हमेंट करून, फक्त होम पेजेस नाही बनवलं त्यांनी, बाकीचे पण पेजेस बनवले, जसं अबाउटस असतं, कॉन्टॅक्टर्स असतं, असे पण पेजेस बनवले त्यांनी. ठीक आहे, त्यानंतर 1997 मध्ये 50,000 वेबसाईट बनल्या, राईट. आणि त्यानंतर मग काय झालं, ते आणखी थोडीशी ऑर्गनाइज झाली. आणि जे लँडऑफनी, जे रस्मस आहे, त्यांनी जे एक्सपेक्टेशन ठेवलं होतं की बा हे जास्त चालणार नाही वगैरे, असं पण म्हणजे कमी ठेवतो ना आपण एक्सपेक्टेशन, की बाबा चालणार का नाही चालणार, डाऊट असतो आपल्याला. तर त्याच्यापेक्षा पण, त्याच्या एक्सपेक्टेशन पेक्षा पण ते जास्त मोठी लँग्वेज झाली तेव्हा. ओके, त्यानंतर 1994 मध्ये नवीन व्हर्जन रिलीज केलं त्यांनी, त्याच्यामध्ये हे त्यांनी झेड फ्रेमवर्क टाकलं. सर्वात पहिलं फ्रेमवर्क आहे झेड फ्रेमवर्क, म्हणजे झेड इंजिन 2.0, ज्याला असं म्हणतो आपण झेड फ्रेमवर्क. ओके, ज्याच्यामध्ये लायब्ररी असते वेगवेगळ्या प्रकारची. तर कोणती पण लँग्वेज मोठी केव्हा होते, जेव्हा त्याच्यामध्ये कंट्रीब्युशन वाढते. तर यांनी काय केलं, त्याला फ्रीला दिलं. फ्रीमध्ये दिल्यानंतर मग लोकांचं कंट्रीब्युशन वाढलं ना, जसं कंट्रीब्युशन वाढलं तर त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट वाढले. म्हणून आतापर्यंत त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट्स होत आहे. म्हणून ओपन सोर्स मध्ये कधी पण बघा तुम्ही, इम्प्रुव्हमेंट्स खूप फास्ट होतात आणि लवकर होतात. ठीक आहे,
ते म्हणतात ना, शेअर केल्याने आपलं काय म्हणते, नॉलेज शेअर केल्याने नॉलेज वाढतं म्हणते आपलं, तशी गोष्ट आहे ती. समजलं? कोणाला काही डाऊट आहे आता? अनुरूप साहेब, तुम्हाला काही डाऊट आहे का? अनुरूप साहेब, ठीक आहे. तर उद्या आपण काय बघणार आहे? उद्या आपण सेटअप बघणार आहे पीएचपी साठी. पीएचपी साठी आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहे त्याचा आपण सेटअप करणार आहे. झॅमचं जे सर्व्हर आहे ना, ते आपण सेटअप करणार आहे. आणि एक आपण प्रोग्राम पण बघणार आहे उद्याच्या सेशनमध्ये. ओके, उद्याचा आपला डेमो जो आहे, डेमो सेशन उद्याचा लास्ट डेमो सेशन राहणार आहे. आणि परवापासून आपण काय करणार आहे, रेग्युलर बॅचेस जे आहे ते चालू करणार आहे. ओके, आणि पीएचपीची बॅच जी आहे, टायमिंग जो आहे पीएचपीच्या बॅचचा, तो 8 ते 9 राहू शकतो, सकाळी किंवा संध्याकाळी, दोन पैकी एक. तर जसं जसं अवेलेबिलिटी आहे तसं आपण त्याला करू शकतो. ओके, बघूया ते कशा प्रकारे होते, कारण की 2-3 बॅचेस पण मेंटेन करायचे आहे. कशा प्रकारे करायचं ते बघूया. ओके, तसं मग सांगितलं जाईल सर्वांना. चालेल? आणखी कोणाला काही डाऊट आहे का, विचारून घ्या, मग आपण सेशन एंड करूया. नो सर, काही डाऊट नाही. चांगली गोष्ट आहे. तर आज आपण जे बघितलेलं आहे ते मी रेकॉर्डिंग पण टाकणार आहे, त्याचं नोट्स पण टाकणार आहे. तर ते एक वेळा रिकॉल करायचं उद्या यायच्या आधी, जेणेकरून आपल्याला रिकॉल राहील आणि आपल्या लक्षात पण राहील. ठीक आहे, चालेल. तर मग आजचं जो सेशन आहे, फर्स्ट डेमो सेशन पीएचपीचा, तो आपण एंड करतोय आणि बाकी मग उद्या बघतोय. ठीक आहे, चलो फिर, थँक्यू, बाय. बाय.